श्री गणेशाय नमः। पंचपर्वाचे महात्म्य भगवान विष्णूने लक्ष्मी मातेला सांगितले। लक्ष्मी मातेने आतापर्यंत ऐकलेल्या सर्व सुरस कथा अत्यंत रम्य, गोड आणि उत्तम फळ देणाऱ्या मानवी जीवनाचं कल्याण करणाऱ्या अशा होत्या। यापुढेही अजून काही मला सांगा, जेणेकरून या व्रताचं किंवा या महिन्याचं महात्म्य अजून वाढेल। तेव्हा भगवंत लक्ष्मी मातेला सांगू जातात की पूर्व काळामध्ये एक सुवासिनी नावाची या ठिकाणी यक्षकन्या होती। ती स्वर्गामध्ये निवास करायची आणि आपल्या सख्यांसोबत एकदा पाताळलोकी आले असताना जलक्रीडा करू लागली। अनंत प्रकारची क्रीडा झाल्यानंतर तिला असं वाटलं की ह्या सुंदर वनातील पुष्प आपण गोळा करावेत आणि या पुष्पांची वनमाळा करावी। वनमाळा करत असताना मनामध्ये कामविकार उत्पन्न झाला आणि या विकाराच्या रूपाने ती शोधू लागली की कुठे मला माझ्यासारखा उत्तम पुरुष मिळेल का। त्या ठिकाणी सख्या तिची टिंगल करू लागल्या आणि अचानक त्या ठिकाणी दुर्वास मुनींचं आगमन झालं। हे पाहून सर्व सख्या पळून गेल्या। तिने ती कामभवन उद्दीप्त झालेली माळ त्या ऋषींच्या गळ्यामध्ये टाकली। ऋषींचा खूप अनावर झाला। तिने तिला शाप दिला की तू पिशाच्ची होऊन या ठिकाणी भूमीवर उत्पन्न होशील। तेव्हा अनेक प्रकारचा विलाप करून ऋषींचे चरण तिने धरले। ऋषींना जरी कोपमान होते तरी देखील भगवंताच्या कृपा दयार्द्र वचनाप्रमाणे उशाप आणि शाप हे दोन्ही देखील ऋषींचे वचनच होत असतात। त्याप्रमाणे त्यांनी उपशाप दिला की पूर्व काळामध्ये एक सुंदर अशी तपस्वी कन्या या ठिकाणी आली होती। त्या ठिकाणी ती कुमारी क्षेत्रामध्ये जाईल, महानदीचा संगम जिथे सागराशी मिळतो अशा ठिकाणी ती तपश्चर्या करेल आणि भविष्यात तुझं मुक्तीचं कारण बनेल, असं सांगून दुर्वास मुनी निघून गेले। वनामध्ये तत्क्षण ती पिशाच्चे रूप धारण करून स्मितविलासिनी राहू लागली। अनेक प्रकारच्या दुःख, यातना, कष्ट भोगू लागली। खायला मिळत नसे, पाणी मिळत नसे, अनेक श्वापद तिच्यावर चालून येत असेत आणि भयभीतीने किंवा कधीकधी स्वतःही दुष्ट होऊन अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी ती क्रीडा करू लागली। दुःखाने आयुष्य जात असताना चालता फिरता ती महानदीच्या संगमाजवळ आली। आता या ठिकाणी आपला मोक्ष प्राप्त होईल अशा भावनेने कुमारिकाला या ठिकाणी ती दिसली। धावत जाऊन हिला खाऊन टाकू अशा उद्देशाने जात असताना तिला पूर्वजन्माची ज्ञाती झाली आणि हीच आपला उद्धार करणारी आहे असं जाणून कुमारिकेला तिने प्रश्न केला की माझ्यावर कृपा कर, तू जे काही व्रत आचरण केलं हे अधिक मासाचं 1 मासाचं पुण्य मला दे, जेणेकरून माझा मुक्तीचा मार्ग प्रशस्त होईल। तेव्हा कुमारिकेने या ठिकाणी तिला आपल्या एका अधिक मासाचं व्रताचं पुण्य अर्पण केलं आणि तत्क्षण सुवर्णकांती देह समान होऊन स्मितविलासिनी कुबेर नगरीमध्ये गमन करते झाली। अशा या व्रताचा महिमा अनेक प्रकारच्या दिव्य कथा भगवान विष्णू लक्ष्मी मातेला सांगतात। विशेष करून अपूपदानाचं महत्त्व या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे। सुंदर असे अपूपदान केलेले या ठिकाणी आपल्याला सद्गती प्राप्त होते, सर्व पापातून मुक्ती होते आणि अंती वैकुंठी लोकीची प्राप्ती होते। असा हा महात्म्य सांगणारा अध्याय आपण सर्वांनी त्याचं श्रवण केलं। पुरुषोत्तम भगवान आपल्या सर्वांना अखंड आशीर्वाद देवत। पुरुषोत्तम भगवान की जय।